Hello friends, how are you? Now we start with the last unit, that is unit 4 of our value education course, that is VEC2, which is especially created for BSc and BCom Part 1 students, second semester students. The fourth unit is emerging technology and their applications. आपण कुठल्याही ब्रांचचे असू द्यात, ही जी इमर्जिंग टेक्नॉलॉजी आहे आता ही आपल्याला माहिती असली पाहिजे आणि या इमर्जिंग टेक्नॉलॉजीज येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अतिशय हेल्पफुल राहणार आहेत आणि त्यामुळे त्याचा अभ्यास आपण या चौथ्या युनिटमध्ये करणार आहोत. VEC कोर्स 2च्या चौथ्या युनिटमध्ये पहिला टॉपिक अतिशय इंटरेस्टिंग, ओव्हरव्ह्यू ऑफ क्लाउड कम्प्युटिंग. क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय, त्याचे बेनिफिट्स कुठले आहेत आणि कशा पद्धतीने क्लाउड कम्प्युटिंग हे काम करतं हे आपण आता समजून घेऊयात. सो लेट स्टार्ट विथ द टॉपिक 1 ऑफ युनिट 4 VEC2. Cloud computing. First of all, we will see the definition. Cloud computing is the delivery of computing resources, including storage, processing power, databases, networking, analytics, artificial intelligence, and software applications over the internet. ब्रॅकेटमध्ये दिला आहे द क्लाउड. जे बेसिकली क्लाउड म्हणजे काय, क्लाउड इज इंटरनेट, द स्ट्रक्चर ऑफ इंटरनेट. इंटरनेटवर तयार केलेलं एक मोठं स्ट्रक्चर ज्याला क्लाउड कम्प्युटिंग म्हणतात, ज्याच्या माध्यमातून स्टोरेज असेल, प्रोसेसिंग पॉवर असेल, डेटाबेस असेल, वेगवेगळ्या इन्फॉर्मेशनचा डेटाबेस, नेटवर्किंग असेल मोठ्या प्रमाणात, कम्प्युटर्सचं नेटवर्किंग, ॲनालिटिक्स असेल, ॲनालिसिस जे केलं जातं ते, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो आता नवीन काळाचा महामंत्र बनतो आहे, अँड सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन, जे वेगवेगळे सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन चालतात, हे सगळे इंटरनेटवर केल्या जाणाऱ्याला क्लाउड कम्प्युटिंग म्हणतात. तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हे सगळंचं सगळं कम्प्युटर्सच्या माध्यमातून केलं जातं, त्या कम्प्युटर्समध्ये सॉफ्टवेअर टाकले जातात आणि तिथूनही केलं जातं. फरक हाच आहे, हे सगळंचं सगळं वेगवेगळ्या कम्प्युटर्सच्या माध्यमातून जे हार्डवेअरच्या माध्यमातून, फिजिकल हार्डवेअरच्या माध्यमातून केलं जातं, ते आता सगळंचं सगळं इंटरनेटवर क्लाउड कम्प्युटिंगच्या माध्यमातून केलं जातं आणि म्हणून हे परमनंट असतं. एखाद्या कम्प्युटरमध्ये, कम्प्युटर म्हणजे स्क्रीन नाही फक्त, त्याची जी मशीन आहे, CPU जो आहे किंवा सर्व्हर आहे, त्याच्यामध्ये जी मशीन असते, मग तिथे डेटा हार्ड डिस्कवर स्टोअर केला जातो, मग त्याला प्रोसेस करणारं सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असतं. हे सगळं करणारं पण मुख्य म्हणजे डेटा. समजा त्या सर्व्हरला काही प्रॉब्लेम झाला, समजा तो सर्व्हर जळला दुर्दैवानं, तर आपला सगळा डेटा हा व्हॅनिश होतो. क्लाउड कम्प्युटिंगवर तसं होत नाही, आपला डेटा हा स्टोअर्ड राहतो. याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपण मोबाईल फोनमध्ये आपले जे कॉन्टॅक्ट्स आहेत ते जसे जीमेलच्या माध्यमातून स्टोअर करून ठेवतो, म्हणजे उद्या फोन जर खराब झाला किंवा चोरी गेला किंवा काही झालं तरी देखील आपले कॉन्टॅक्ट्स, आपलं व्हॉट्सॲपच्या सगळ्या चॅट्स किंवा जे जे काही आपल्या फोनमध्ये आहे ते सगळंचं सगळं आपण काय करत असतो, बॅकअप घेत असतो. हा बॅकअप कुठे असतो, हा क्लाउडला असतो, म्हणजे इंटरनेटला असतो. ओके, so that is the basic idea of computing, cloud computing. By outsourcing these resources, companies can access the computational assets they need when they need them without needing to purchase and maintain a physical IT infrastructure. मोठ्या प्रमाणात फिजिकल IT इन्फ्रास्ट्रक्चर न खरेदी करता आपल्याला पाहिजे तेव्हा आपला डेटा क्लाउड कम्प्युटिंगमधून प्राप्त होऊ शकतो. म्हणून आजकाल मोठमोठ्या कंपन्या, वेगवेगळे कॉलेजेस, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स असा क्लाउड कम्प्युटिंगचा प्रोसेस वापरतात. याचं कारण असं आहे की तो डेटा सिक्युअर्ड राहतो, तो डेटा कुठेही जात नाही, तो डेटा कायमस्वरूपी तिथे राहतो आणि आपल्याला पाहिजे तेव्हा तो घेता येतो. जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला उदाहरण देतो की एखाद्या कॉलेजमध्ये आपण क्लाउड कम्प्युटिंग सॉफ्टवेअर वापरतो. कॉलेजच्या सगळ्या विद्यार्थ्यांची सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यावर टाकली जाते. मग समजा विद्यार्थ्यांची नावं आणि मोबाईल नंबर एवढं हवं आहे, तर त्याला ऑर्डर द्यायची किंवा त्याच्यावर एक प्रोग्रॅममध्ये इन्स्ट्रक्शन द्यायची. त्या सगळ्या विद्यार्थ्यांची नावं आणि कम्प्युटर, त्यांचे मोबाईल नंबर हे आपोआप आपल्याला मिळतात.
हे कुठल्याही कॉलेजमधल्या सर्व्हरवर किंवा कॉलेजमधल्या मशीनवर स्टोअर न राहता क्लाउडवर स्टोअर राहतं, म्हणजे ते सेफ राहतं, परमनंट राहतं. याला बेसिकली क्लाउड कम्प्युटिंग असं म्हणतात. क्लाउड कम्प्युटिंगचा कन्सेप्ट तुमच्या आता लक्षात आला असेल. आपण थोडंसं डिटेल बघूयात. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्लाउड कम्प्युटिंग. क्लाउड कम्प्युटिंगच्या कुठल्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत? नंबर 1, ऑन डिमांड सेल्फ सर्व्हिस. Cloud computing providers of API, that is application programming interface, that users access to new resources or existing resources whenever needed. जेव्हा पाहिजे तेव्हा कंपनी म्हणा, एखादी इन्स्टिट्यूशन म्हणा, त्यांनी जे ॲप्लिकेशन प्रोग्रॅमिंग इंटरफेस दिलेला आहे, जसं कॉलेजची वेबसाईट असते, कॉलेजच्या वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन गोष्टी सर्च करता. युजर जो आहे, म्हणजे तुम्ही युजर आहात, स्टुडंट युजर असतो, कॉलेज युजर असतं, प्रत्येकाला वेगवेगळ्या ॲक्सेस असतो. पण समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे, एखादं डॉक्युमेंट पाहिजे, बोनाफाईड सर्टिफिकेट. आता ते बोनाफाईड सर्टिफिकेट जर हवं असेल तर सध्याचे जे रिसोर्सेस आहेत त्याच्यामधूनही मिळतं, एक्झिस्टिंग, जेव्हा पाहिजे तेव्हा. अन्यथा तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेटसाठी कॉलेजला जायला लागतं, तिथे रांगेत लागून ॲप्लिकेशन द्यायला लागतं. त्याच्यानंतर मग ते ॲप्लिकेशन प्रिन्सिपल सरांकडे जातं, मग ते त्याच्यावर अप्रूव्ह करतात, मग ते बोनाफाईड सर्टिफिकेट तुम्हाला मिळतं. इथे या इंटरफेसमुळे तुम्हाला केव्हाही, कारण तो डेटा तिथे स्टोअर्ड आहे आणि त्यामुळे तो केव्हाही डाउनलोड केला जाऊ शकतो. तुम्हाला त्या तुमच्या डॉक्युमेंट्सचा ॲक्सेस दिला जातो आणि ही ऑन डिमांड सेल्फ सर्व्हिस आहे. इथे कुठेही बाकी गोष्टी इन्व्हॉल्व होत नाही, त्यामुळे फास्टर सर्व्हिस, दॅट इज इम्पॉर्टंट. ब्रॉड नेटवर्क ॲक्सेस. व्हॉट इज दॅट? Cloud computing provides a huge boon by referring globally distributed physical hardware, which allows organizations to strategically provision location targeted hardware. ती जी क्लाउड सर्व्हिस प्रोव्हाइड करणारी कंपनी आहे, त्याचं एक हार्डवेअर जे आहे ते शेअर केलं जातं सगळ्यांची आणि पाहिजे तेव्हा शेअर केलं जातं. त्यामुळे याला एक ब्रॉड नेटवर्क ॲक्सेस आहे, एक मोठा नेटवर्क ॲक्सेस याच्यामध्ये आहे आणि ऑर्गनायझेशनला जेव्हा पाहिजे तेव्हा स्ट्रॅटेजिकली ते प्रोव्हाइड केलं जातं ॲटोमॅटिक. एक मोठा डेटाबेस आहे जो शेअर केला जातो सगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून आणि ज्याला जसं आणि जितकी डिमांड आहे त्या पद्धतीनं ॲक्सेस नेटवर्कचा प्राप्त होऊ शकतो. हे सगळं नेटवर्कवर आणि इंटरनेटवर होतं. ओके, नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्समध्ये रिसोर्स पूलिंग. याचा अर्थ काय? कम्प्युटिंग रिसोर्सेस in a cloud infrastructure platform are dynamically divided and allocated on demand. हा जो पूल आहे कम्प्युटिंग रिसोर्सेस म्हणजे डेटा, हा डेटा जो तिथे टाकला जातो आणि त्याच्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते प्लॅटफॉर्म्स हे डायनॅमिकली डिवाईड केले जातात. जसं तुम्हाला मी पुन्हा उदाहरण देतो, विद्यापीठाची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि त्या डायनॅमिकली डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहेत. ज्याला जी माहिती पाहिजे तिथे तो जाऊन ती बरोबर ॲलोकेट होऊ शकते आणि डिमांडनुसार ते इन्फ्रास्ट्रक्चर ती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते. याला रिसोर्स पूलिंग असं म्हणतात. त्यामुळे क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर हे एक युनिट आहे मोठं, ज्याचा उपयोग हा वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. शेअर्ड बेसिसवरही तो असतो किंवा तो इंडिपेंडंट देखील असतो. Rapid elasticity. Elasticity can happen on a per machine basis where an allocation of resources grows to maximize the available machine resources. हा जो पर मशीन बेसिस इलॅस्टिसिटी त्याची डेव्हलप होते, कारण ज्याला जितकं जास्त पाहिजे तितकं दिलं जातं. म्हणजे कसं आहे की रिसोर्सेस हे बेसिकली जेवढे हवेत तेवढेच यूज केले जातात. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. जसे आपले वातावरणातले रिसोर्सेस आहेत, इलेक्ट्रिसिटी आहे समजा फॉर एक्झाम्पल, इलेक्ट्रिसिटी ही ज्याला जेवढी पाहिजे तेवढीच वापरता आली पाहिजे. पाणी ज्याला जेवढं पाहिजे तेवढंच वापरता आलं पाहिजे. आपल्याकडे काय होतं की मला पाण्याची गरज किती आहे, मला दिवसभरामध्ये मला आणि माझ्या कुटुंबाला समजा 2000 लिटर पाण्याची गरज आहे, मला प्रोव्हाइड केलं जातं 5000 लिटर. मग मी गाड्या धुतो, मग मी जमिनीवर टाकतो, मग मी पाणी वाया घालवतो. मला जितकं पाहिजे तेवढंच जर दिलं. काही लोक आहेत ना ज्यांना जास्त पाहिजे, कारण जिथे जास्त लोक आहेत, इंडस्ट्रीला जास्त पाणी पाहिजे, मग तिकडे जास्त पाणी हवं आहे. पण असं न करता पाहिजे तेवढं सगळ्यांना देणे, बेसिकली त्याच्यामुळे काय होतो, लॉस होतो. इथे तो लॉस होत नाही, कारण इलॅस्टिसिटी आहे. एका सिस्टीमला किती लागते रिसोर्स,
तेवढा रिसोर्स प्रोव्हाइड केला जातो मॅक्सिमाइज, आणि त्यामुळे त्या मशीनचे जे रिसोर्सेस आहेत ते ॲटोमॅटिकली स्केल करतात मल्टी नेटवर्क मशीनमध्ये. मल्टी नेटवर्क, एकाच वेळी मल्टी नेटवर्क चालतं आणि ज्याला जितकी डिमांड आहे तेवढी ती प्रोव्हाइड केली जाते. याला रॅपिड इलॅस्टिसिटी म्हणतात आणि हे सगळं ॲटोमॅटिकली होतं. हे ॲटोमॅटिकली प्लॅन्ड असतं. ओके. आणि त्यामुळे रिसोर्सेस वाचतात, वेळ वाचतो आणि पैसा देखील वाचतो. ओके. आणि म्हणून क्लाउड कम्प्युटिंग इज व्हेरी पॉप्युलर नाउअडेज. मोस्ट ऑफ दी ऑर्गनायझेशन्स हॅव ऑलरेडी स्टार्टेड युझिंग क्लाउड कम्प्युटिंग. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्लाउड कम्प्युटिंगमध्ये नेक्स्ट पाहू आपण मेजर्ड सर्व्हिस. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट? क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हायडर्स गिव्ह डिटेल्ड युसेज ऑफ मेट्रिक्स दॅट आर यूज टू कम्युनिकेट युसेज कॉस्ट. तुम्ही किती वापरलं त्याची एक्झॅक्ट कॉस्ट युनिट वाईज तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते. कस्टमर्स आर चार्ज फॉर द एक्झॅक्ट अमाऊंट ऑफ कम्प्युटिंग रिसोर्सेस यूज. आणि म्हणून मी जसं मागच्या स्लाईडमध्ये सांगितलं, जितके वापरले तेवढेच चार्ज होतं. जसं मोबाईलमध्ये देखील आजकाल ते होतं की एखादा प्लॅन आपला जर असेल तर तुम्ही किती इंटरनेट वापरलं हे तुम्हाला युनिट पर KB दिलं जातं की तुम्ही या तासामध्ये एवढं वापरलं, या तासात एवढं वापरलं, आणि त्याच्याहून मग आपण अंदाज करू शकतो की मला दिवसभराला किती इंटरनेट लागतं. मग मी माझा वापर कमी जास्त करू शकतो आणि मग बरोबर महिन्याभराला मला जर इतकं ऑफर केलं आहे तर ते मी बरोबर डिस्ट्रीब्यूट करू शकतो. म्हणजे काय? म्हणजे इट इज अ फायनान्शियल प्लॅनिंग, प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग. आणि म्हणून कस्टमरला एक्झॅक्ट अमाऊंट, एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन, किती रिसोर्स वापरले हे मेजर्ड सर्व्हिसच्या माध्यमातून, क्लाउड कम्प्युटिंगच्या माध्यमातून दिलं जातं आणि म्हणून त्याची कॉस्ट देखील कमी राहते. हा देखील एक मोठा बेनिफिट आणि कॅरेक्टरिस्टिक आहे क्लाउड कम्प्युटिंगची. ओके. सो इफ यू आर आस्क्ड क्वेश्चन, एक्झाममध्ये आपल्याला प्रश्न येणार आहे की व्हॉट आर दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्लाउड कम्प्युटिंग. गेल्या 3 स्लाईडमध्ये तुम्ही जे पाहिलं त्याच्या नोट्स बनवायच्या आहेत तुम्हाला आणि त्याचं उत्तर लिहायचं आहे. ओके. सो इट इज व्हेरी इझी नाव. यू हॅव अंडरस्टूड द थिंग्स अँड राईट इट डाऊन इन अ प्रॉपर मॅनर. ओके. लेट्स मूव्ह फॉरवर्ड. टाईप्स ऑफ क्लाउड डिप्लॉयमेंट्स. कसे टाइप्स आहेत त्याचे? एक आहे पब्लिक क्लाउड. पब्लिक क्लाउड डिलिव्हर कम्प्युटिंग रिसोर्सेस ओव्हर द इंटरनेट फ्रॉम अ क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर सच ॲज AWS अँड मायक्रोसॉफ्ट ॲझ्युअर. मायक्रोसॉफ्ट ॲझ्युअर किंवा AWS हे काय आहेत? हे पब्लिक क्लाउड आहेत. म्हणजे हे लोकांसाठी, सर्व लोकांसाठी अवेलेबल आहे. जसं Gmail आहे समजा, तर Gmailवर आपण आपले सगळ्या डॉक्युमेंट्स टाकून ठेवले की ते तिथे स्टोअर्ड राहतात. ते पब्लिकली आहे, ते सगळेजण ॲक्सेस करू शकतात. So it is available for public. Okay, that is one cloud system. दुसरी काय आहे? प्रायव्हेट क्लाउड. याचा अर्थ काय होतो? अ प्रायव्हेट क्लाउड इज कम्प्युटिंग रिसोर्सेस डेडिकेटेड एक्सक्लुझिव्हली टू अन ऑर्गनायझेशन. म्हणजे मग मी जसं सांगितलं तसं एखाद्या कॉलेजमध्ये, एखाद्या इन्स्टिट्यूशनमध्ये क्लाउडवर इन्फॉर्मेशन टाकली जाते आणि ती सगळीची सगळी तिथे स्टोअर केली जाते. पब्लिक क्लाउड असतो तो. तिथे एक कॉलेज असतं, दुसरं असतं, तिसरं असतं, सगळे कॉलेजेस तिथे इन्फॉर्मेशन घेतली जाते आणि ज्याला जशी पाहिजे ती त्या कॉलेजच्या कोडनुसार ती बरोबर त्याला प्रोव्हाइड केली जाते. पण कधीकधी एका सिंगल कॉलेजचं देखील क्लाउड असतो की जो क्लाउड सिस्टीम तयार केली जाते. काही सिस्टीम्स वापरल्या जातात आणि ही क्लाउड सिस्टीम केली जाते की जी तेवढ्या कॉलेजपुरतीच मर्यादित आहे. इट कॅन बी फिजिकली लोकेटेड ऑन साईट डेटा सेंटर अँड होस्टेड बाय अ क्लाउड प्रोव्हायडर. जे कुठल्या तरी एका डेटा सेंटरमध्ये, आपल्या कॉलेजमध्ये जर डेटा सेंटर असेल तर तिथे ती स्टोअर केली जाते आणि मग ती सर्व्हिस प्रोव्हायडर जो आहे, क्लाउड प्रोव्हायडर जो आहे तो सेपरेट असतो, तो प्रायव्हेट असतो. तर तो तेवढा क्लाउडचा तेवढा भाग असं आपण म्हणू की त्या एका युनिटचा तेवढा भाग त्या कॉलेजकरता पूर्ण रिझर्व करून टाकतो. तिथे बाकी लोक नाही जाऊ शकत. म्हणजे एक सगळ्या लोकांसाठी असतो आणि एक तो फक्त तेवढ्या कॉलेजपुरता, ऑर्गनायझेशनपुरता, कंपनीपुरता मर्यादित असतो. ज्यांना जास्त सिक्युरिटी लागते ना, ज्यांना जास्त सिक्युरिटी लागते, कारण या पब्लिक क्लाउडमध्ये कधी कधी इंटरफेस होण्याची शक्यता असते, तिथे तो होत नाही पण शक्यता असते. इथे हा फक्त एक्सक्लुझिव्हली त्या एका ऑर्गनायझेशन पुरता असतो. तिसरा प्रकार याच्यामध्ये पुन्हा असा आहे की तो हायब्रिड क्लाउड. म्हणजे काही प्रमाणात पब्लिक डेटा, जसं एखाद्या इन्स्टिट्यूशनमध्ये काही डेटा हा पब्लिकसाठी असेल. जसं फॉर एक्झाम्पल एखाद्या पुन्हा कॉलेजचं आपण उदाहरण घेऊ. त्या कॉलेजमध्ये बोनाफाईड सर्टिफिकेट पब्लिक डेटा, विद्यार्थी आपला ID पासवर्ड टाकून केव्हाही त्याला लॉग इन करू शकतो आणि तो डाउनलोड करू शकतो. ओके. त्यानंतर RTIची काही गोष्टी असतील,
काही इन्फॉर्मेशन असेल, प्रॉस्पेक्टस असेल, हे सगळं पब्लिक डॉक्युमेंट आहे, त्याला काय प्रॉब्लेम आहे. कॉलेजमध्ये टीचर्स कुठले त्यांची इन्फॉर्मेशन आहे, दॅट ऑल्सो इज अवेलेबल. पण जसं TC असेल किंवा फायनान्स असेल, एखाद्या कॉलेजमध्ये फायनान्शियल ट्रान्झॅक्शन कसे चालतात हे पब्लिकला माहीत असण्याची गरज नाही. त्यामुळे ते प्रायव्हेट क्लाउडमध्ये जातं. आणि म्हणून काही डेटा हा पब्लिकसाठी पब्लिक क्लाउडवर अवेलेबल, काही डेटा हा प्रायव्हेट. त्या प्रायव्हेटला ॲक्सेस फार कमी लोकांना असतो. कॉलेजचे प्रिन्सिपल असतील, रजिस्ट्रार असतील, या 2-3 लोकांना त्याचा ॲक्सेस असतो की जे ते ॲक्सेस करू शकतात. ओके. पण हा पब्लिक डेटा जो आहे तो कोणी डाउनलोड करू शकतो. म्हणजे तुमच्याऐवजी तुमचे आईवडीलही तुम्ही लॉग इन पासवर्ड दिला तर ते डाउनलोड करू शकतात. त्यामुळे दॅट इज पब्लिक डोमेन, पब्लिक डेटा. त्याला पब्लिक क्लाउड असं म्हणतात. पण या पब्लिक क्लाउड आणि प्रायव्हेट क्लाउडचं कॉम्बिनेशन जे असतं त्याला हायब्रिड क्लाउड असं म्हणतात. आणि असे 3 टाईप्स आहेत क्लाउड डिप्लॉयमेंट्स. ओके. नेक्स्ट, बेनिफिट्स ऑफ क्लाउड कम्प्युटिंग. आता सध्याच्या या बदलत्या जगामध्ये फार मोठ्या प्रमाणात हे का वापरलं जातं? व्हॉट आर द बेनिफिट्स? हा देखील क्वेश्चन आहे. लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, डिस्क्राईब दी बेनिफिट्स ऑफ क्लाउड कम्प्युटिंग. सो this is the answer. What is that? Number 1, reduced cost. Teams that use cloud resources do not have to purchase their own hardware asset. Hardware asset घ्यायचीच गरज नाही. ओके. स्क्रीन्स घेतले, एक सर्व्हर घेतला, तो कनेक्ट होऊन जातो. बाकी जास्त हार्डवेअर घ्यायची गरज नाही. सगळा डेटा क्लाउड प्रोव्हायडर आपल्याकडे ठेवतो आणि तो स्टोअर करतो त्या ठिकाणी, आणि म्हणून याची कॉस्ट कमी झाली आहे. फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर किंवा फिजिकल परचेस, हार्डवेअर परचेस करायचं असेल तर प्रचंड पैसा लागतो. तो पैसा याच्यामध्ये वाचतो. त्यामुळे क्लाउड कम्प्युटिंगचा एक फार मोठा बेनिफिट असा आहे की रिड्यूस्ड कॉस्ट. सेकंड, बेटर परफॉर्मन्स. क्लाउड कम्प्युटिंग ऑफर्स द लेटेस्ट अँड ग्रेटेस्ट कम्प्युटेशनल रिसोर्सेस प्रोव्हाइडिंग बेटर परफॉर्मन्स. आता इथे काय होतं की आधी काळच्या काळात काय होतं की प्रत्येक इन्स्टिट्यूशनमध्ये जाऊन त्याला अपडेट करायला लागायचं, ते अपडेशन सगळं प्रकार घडवून आणायला लागायचं, आणि त्याच्यामध्ये वेळ जायचा. ती गोष्ट तेवढी पॉवरफुली व्हायची नाही. आता कसं आहे, आता डेटा एकच आहे, स्टोरेज एकच आहे मोठं. त्यामुळे त्या स्टोरेजमध्ये अपडेशन करणे, त्यानंतर लेटेस्ट टेक्नॉलॉजी तिथे टाकणे, हा बेटर परफॉर्मन्स आहे. आणि तो आता मूळ जे स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये सगळं ठेवलेलं आहे त्या ठिकाणीच आता करेक्शन केले जातात, त्या ठिकाणीच आता अपडेशन केलं जातं. आणि ते एका ठिकाणी केलेलं अपडेशन तिथून क्लाउडमधून कनेक्टेड असणाऱ्या सगळ्यांपर्यंत पोचतं. दॅट इज ऑल्सो वन ऑफ दी पॉवरफुल बेनिफिट्स ऑफ क्लाउड कम्प्युटिंग. सो बेटर परफॉर्मन्स. थर्ड, इम्प्रूव्ड एक्झिक्युशन स्पीड. स्पीड वाढला याच्यामुळे. Teams that use cloud infrastructure can more rapidly execute and deliver value to their customers. कारण कसं आहे की आपल्या मूळ इन्स्टिट्यूशनमध्ये जर हार्डवेअर असेल तर ते कधी कधी हळूहळू स्लो होतं. स्लो झाल्यानंतर मग तिथे बग्स यायला लागतात, मग ते अजून स्लो होतं. स्लो झाल्यानंतर मग त्याला फॉर्मॅट करावं लागतं. हे सगळंचं सगळं त्या क्लाउड याच्यात नाहीच आहे. आणि करायची असेल तरी तिथे ते एका ठिकाणी केलं जातं आणि ते कंटिन्युअस अपडेशन त्याचं चाललं असतं. त्यामुळे एक्झिक्युशन स्पीड जो आहे तो अतिशय फास्ट आहे. म्हणजे तुम्ही कॉलेजच्या ठिकाणी असणाऱ्या हार्डवेअरच्या द्वारे चालल्या जाणाऱ्या सिस्टीममधून बोनाफाईड सर्टिफिकेट काढलं तर ते कधी कधी निघणार नाही, ते डाउनलोड होणार नाही. पण क्लाउड बेस्ड कम्प्युटिंग जर इन्स्टिट्यूशनमध्ये वापरलं जात असेल तर एका सेकंदात तुमचं काम होतं. आणि हा एक इम्प्रूव्ड एक्झिक्युशनचा स्पीड जो आहे तो क्लाउड कम्प्युटिंगचं बेनिफिट आहे. इन्क्रीज सिक्युरिटी, तेच आहे ना. म्हणजे कसं आहे की प्रत्येक ठिकाणी पोलीस उभा करणे, ओके, प्रत्येक ठिकाणी पोलीस उभा करणे आणि एका ठिकाणी जिथे स्टोअर्ड आहे डेटा तिथेच 50 पोलीस उभे करणे, हा फरक आहे. इट ऑफर्स आयसोलेटेड फायरवॉल्ड इन्फ्रास्ट्रक्चर दॅट इम्प्रूव्ह सोसायटी. प्रत्येकाला एक आयसोलेटेड फायरवॉल त्यांनी देऊन टाकली की त्याच्यामध्ये डेटा हा करप्ट होत नाही, तिथे व्हायरस जात नाही, व्हायरसची जाण्याची शक्यता अतिशय कमी असते. आणि प्रत्येकाला एक फायरवॉल दिलेली असल्यामुळे सगळ्याचा सगळा डेटा सिक्युअर्ड राहतो. त्यामुळे इन्क्रीज इथे आपल्या इन्स्टिट्यूशनमध्ये जर आपल्याला लागत असेल तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपल्याला ते डेटा टाकावा लागतो, त्याचे ते अँटीव्हायरस टाकावे लागतात, हे सगळं टाकावं लागतं. इथे तसं होत नाही. त्या फायरवॉल त्यांनी लावून टाकलेले आहेत आणि त्यामुळे इम्प्रूव्ड सिक्युरिटी हा एक महत्त्वाचा भाग आहे. इंटिग्रेशन अँड डिलिव्हरी.
इट ऑफर्स कंटिन्युअस इंटिग्रेशन अँड डिलिव्हरी थ्रू सिस्टीम. कंटिन्युअस इंटिग्रेशन त्याचं चाललं असतं, ऑटोमेटेड असतं ते, आणि त्याचा बेनिफिट जेवढे काही बेनिफिशरीज आहेत, ज्यांच्यापर्यंत क्लाउड कम्प्युटिंगचं स्ट्रक्चर पोचलं आहे त्यांच्यापर्यंत ते पोचतं. मॉनिटरिंग सोपं जातं ना. प्रत्येक इन्स्टिट्यूशनमध्ये वेगवेगळ्या सिस्टीम्स असतील तर तिथे त्याचं मॉनिटरिंग कठीण जातं. पण या सगळ्याचे धागे एका ठिकाणी जोडले असतील, सगळंच एका ठिकाणी जर असेल तर तिथे मॉनिटरिंग सोपं जातं. इट प्रोव्हाइड्स कंटिन्युअस मॉनिटरिंग अँड इन्सिडेंट मॅनेजमेंट. एखादा जर इन्सिडेंट घडला, कुठे सायबर अटॅक झाला, तो जो सायबर अटॅक एकाच ठिकाणी होईल तिथे तो कंट्रोल केला जातो, म्हणजे बाकी सगळ्यांनाच बाकी सगळे सेफ राहतात. असं ते कंटिन्युअस मॉनिटरिंग अँड इन्सिडेंट मॅनेजमेंट हे एका ठिकाणी असल्यामुळे त्याचं मॉनिटरिंग चांगलं होतं. अँड धिस ऑल्सो द बेनिफिट ऑफ क्लाउड कम्प्युटिंग. त्यामुळे तुम्हाला क्लाउड कम्प्युटिंगच्या बेनिफिट्स संबंधी प्रश्न डेफिनेटली येणार. तर तो जर आला तर तुम्हाला या 2 स्लाईडमध्ये जी इन्फॉर्मेशन दिली आहे त्याच्या आधारे छान एक शॉर्ट नोट तयार करा आणि त्याचं उत्तर तुम्ही लिहू शकाल. सो इन ऑल दिस वॉज द क्लाउड कम्प्युटिंग. वी हॅव जस्ट गॉन थ्रू ओव्हरव्ह्यू. टायटलच आहे ओव्हरव्ह्यू ऑफ क्लाउड कम्प्युटिंग. क्लाउड कम्प्युटिंगचे डिटेल्स तुम्हाला शिकवत नाही आहे किंवा अपेक्षितही नाही आहे. तुम्हाला ओव्हरव्ह्यू असला पाहिजे, माहिती असलं पाहिजे क्लाउड कम्प्युटिंग काय आहे. भविष्यात जेव्हा केव्हा वापराल तेव्हा अगदीच असं होणार नाही की आम्हाला काहीच माहीत नाही आहे. तुम्हाला बेसिक्स सगळे मी शिकवले, तेच आपल्याला अपेक्षित आहे. या ठिकाणी आपला टॉपिक 1 संपतो आहे या युनिटचा. पुढचा टॉपिक अजून इंटरेस्टिंग आहे, तो म्हणजे व्हर्च्युअल रियालिटी. आम्ही आता या नव्या जगामध्ये चाललो आणि तिथे व्हर्च्युअल रियालिटी तुमच्या माझ्या जीवनामध्ये आता प्रवेश करते आहे आणि फार झपाट्यानं ती तुमचं माझं जीवन वेढून घेते आहे. त्याचा बेनिफिट काय आहे आणि किती छान असते ती व्हर्च्युअल रियालिटी, हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघू. तोपर्यंत माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर अविनाश मोहरील हे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याच्यावर सगळे व्हिडिओज आता अवेलेबल होणार आहे. हा पूर्ण कोर्स आपण येत्या काही दिवसांमध्ये अवेलेबल होतो आहे. आपण आता शेवटच्या युनिटमध्ये आहोत. पूर्ण कोर्स अवेलेबल राहणार आहे, त्यामुळे तुम्हाला पाहिजे तेव्हा हा पूर्ण कोर्स तुम्ही शिकू शकता. ऑल द व्हिडिओ शॅल बी अवेलेबल फॉर यू. पण हे फक्त स्वतःपुरतं न ठेवता याला लाईक करा, जरूर लाईक करा. आवडलं असेल तर शेअर करा, आपल्या मित्रमैत्रिणींना सांगा, अन्य विद्यापीठातले मित्रमैत्रिणी असतील त्यांनाही सांगा. चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा, जेणेकरून भविष्यात याच्यानंतरही काही तुमच्या उपयोगाचे असे कोर्सेस या चॅनलवर आपण तयार करणार आहोत, ते सगळे तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि महत्त्वाचं म्हणजे VEC2साठी आपण एक कम्युनिटी बनवली आहे, व्हॉट्सॲप कम्युनिटी. तिचं नाव आहे VEC2/commu.2. ही सर्च करा. तुम्हाला सर्च केल्यानंतर ते सापडेल, त्याला जॉईन करा. जॉईन करण्यासाठी त्या लिंकवर जायचं, तिथे जॉईन करायचं. मी तुम्हाला अप्रूव्ह करीन. पण त्याहीपेक्षा सोपं की आपल्या कॉलेजमधल्या आपल्या प्राध्यापकांना सांगा, याची इन्फॉर्मेशन द्या आणि आपला अख्खा ग्रुप BCom पार्ट 1 सेकंड सेमिस्टरचा आणि BSc पार्ट 1 सेकंड सेमिस्टरचा तो अख्खा ग्रुप प्राध्यापकांना विनंती करा, नम्रपणे विनंती करा आणि तो सगळा ग्रुपचा ग्रुप या कम्युनिटीला जॉईन करून घ्या. म्हणजे तुम्हाला काही वेगळं बघायचीच गरज नाही. याच्यावरचे व्हिडिओ, याच्या संबंधीची इन्फॉर्मेशन, सगळे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या त्या ग्रुपवर प्राप्त होतील, जेणेकरून आपण सगळे मिळून अतिशय पॉवरफुली VECचा हा अभ्यासक्रम तयार करू. ओके, सो वी स्टॉप हिअर. दॅट वॉज क्लाउड कम्प्युटिंग, ओव्हरव्ह्यू ऑफ क्लाउड कम्प्युटिंग. In the next episode, we are going to study virtual reality. Till then, bye-bye.